विक्रेत्यांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असता पाचपावली पोलिसांनी मोठा दारू साठा जप्त करत एक आरोपीला अटक केली असून एका कारमधून 4,62,000 रुपयांहून अधिक किमतीची विदेशी दारू जप्त करण्यात आली। ही कारवाई पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केली। नागपूरमध्ये अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई सुरू असून पाचपावली पोलिसांनी एक मोठी कारवाई करत विदेशी दारू तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक केली असता गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एक 4 चाकी वाहन अडवून तपासणी केली। तपासात कारमध्ये विदेशी मद्याचा मोठा साठा आढळून आला। जप्त केलेल्या दारूची एकूण किंमत 4,62,535 इतकी असल्याची माहिती देण्यात आली आहे। तसेच तस्करीसाठी वापरलेली कारही पोलिसांनी ताब्यात घेतली असून या प्रकरणात पोलिसांनी एक युवकाला अटक केली आहे। त्याच्या विरुद्ध बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पाचपावली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दारूच्या तस्करीचे रॅकेट शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे। नागपूरमधील अशा अवैध व्यापाऱ्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाचे ऑपरेशन अधिक तीव्र होत असल्याचं दिसत आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगा विच रिपोर्ट। पाचपावली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक हे अवैध दारू विक्री करणारे इसमावर रेड करण्याकामी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होते। इंदुता चौक येथे त्यांना एक संशयित होंडा एमएच कार दिसली। तिला थांबवून त्याची तपासणी केली असता तिच्यामध्ये चार बॉक्स विदेशी दारू आणि बियरची बॉटल मिळून आली। सदर इसमावर त्या दारू बाळगण्याचे काही परवाना वगैरे मागणी केली, त्याच्या तसं काही उत्तर मिळालं नाही। पोलीस स्टाफ यांनी सदर कार व इस्माला पोलीस स्टेशनला आणलं वर कायदेशीर कारवाई करून त्याच्यावर पोलीस स्टेशन अपराध नंबर 437/25 दारूबंदी अधिनियमानुसार व मोटर व्हेकल नुसार गुन्हा दाखल झाला। सदर विदेशी दारू व बियर 12,000ची आहे आणि कारची किंमत 4,50,000 असा 4,62,000चा मुद्देमाल पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आला। पोलीस पुढील कारवाई करत आहे। हा छापा पथकामध्ये माननीय पोलीस निरीक्षक व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रणजित माजगावकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण शेंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर गळवारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेंद्र तायडे, पोलीस कॉन्स्टेबल पंकज डबरे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश कुमार सिंग, पोलीस कॉन्स्टेबल पद्माकर उके, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत कोसारे या पथकाने ही कारवाई केली आहे।